ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्यांच्यावर टीका करताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली आहे। मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना ठाकरेंवर टीका करताना त्यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा अपशब्द वापरले आहेत। त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। संजय गायकवाड यांचा जन्मच ठाकरे ब्रँडमधून झाला असल्याची आठवण वडेट्टीवारांनी केलेली आहे। तसंच गायकवाड हा जगातला वेडा माणूस असल्याचा टोलाही वडेट्टीवारांनी लगावलाय। संजय गायकवाड मूर्ख माणूस असल्याचं किशोरी पेडणेकर म्हणाले आहेत। बरं का, तुमच्या मनातले काही शब्द बोल। तुम्हाला जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत आल्या पाहिजे। मग छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकले, मग ते मूर्ख होते? छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते। तारा राणी, येसुबाई, जिजाऊ मासाहेब या सगळ्यांनी अनेक भाषा शिकल्या, हिंदी भाषासह। मग ते लोक काय मूर्ख होते का? आणि त्याच्यामुळे या विषयावर वाद करून मतांचं गणित राजकारण करणं हे चुकीचं आहे। मी तर डायरेक्ट बोललो, अनेक ठिकाणी बोललो की जर पाकिस्तानचा आतंकवाद रोखायचा असेल तर उर्दू पण आपल्याला अवगत असली पाहिजे। त्याच्याशिवाय पाकिस्तानच्या आतंकवादी मनसुबे आपण पण उधळू शकत नाही। तर या संदर्भात विजय वडेट्टीवार यांनीही टीका करत प्रत्युत्तर दिले। गायकवाडचा जन्मच ठाकरे ब्रँडमधून झालाय। याला काही लोकांना कोण विचारत पण नव्हतं। आहे बाळासाहेबांची कृपा होती, विजय वडेट्टीवार सारखा माणूस आज काँग्रेसचा नेता झालाय। पण सुरुवात जी केली ती बाळासाहेब ठाकरेमुळे झाली। कधीच ठाकरेंनी जात पात धर्मपंथ पाहिला नाही बाळासाहेबांनी, आणि तो वेगळा विषय आहे। आता अलीकडे दोन भाऊ एकत्र आल्यामुळे इतका पोटशूळ आणि इतकी वेदना यांना काय होते तर यांचं यांना माहीत। आम्हाला त्या संदर्भात काही बोलायचं नाही। पण छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन, जिजाऊंचं नाव घेऊन भाषेच्या याच्यानी त्यांना मूर्ख होते का म्हणणं म्हणजे याच्या अकलेचे दिवाळे निघाले। अशी माणसं सत्तेमध्ये तयार झाली की सातत्यानं महापुरुषाचं नाव घेऊन त्यांचा अवमान करण्याची अवलादच आता जास्त व्हायला लागली। आणि ही अवलाद महापुरुषांचा अवमान करणारी हीच या सत्ताधाऱ्यांना बुडवणार आहे आणि यांचा सुपडा साफ करेल। छत्रपती शिवराय हे आमचे दैवत आहे। जिजाऊ ह्या आमच्या स्मृतिस्थान आहे, आणि त्यांच्या संदर्भात त्यांना मूर्ख म्हणून संबोधून एखादा उदाहरण देणं म्हणजेच हा जगातील वेळा माणूस आहे असा त्याचा अर्थ होतो। नाही, मूर्ख त्यांना म्हणणंच चूक आहे, हेच मूर्ख आहेत। आम्ही पण तेच सांगतोय, ज्यांनी भाषा शिकले हे थोडेसे मोठे झाल्यानंतर शिकलेत। आपल्याला इंग्रजी भाषा ही व्यापारी भाषा आहे। ह्या फडणवीस साहेब आपले माननीय मुख्यमंत्री यांनी तर सांगितले, त्या भाषेची लिखाण वेगळं आहे, त्या भाषेचे उच्चार वेगळे आहेत, त्या भाषेचं समजणं सोपं आहे। हिंदी किंवा मराठी समजणं, लिखाण, वाचन हे जरा कठीण आहे, हे आम्हीही मानतो। आणि म्हणून आम्हाला एवढंच परत सुचवायचं आहे, ह्याच्यावर तुम्ही राजकारण करताय। आम्ही कुठल्याही भाषेचा अनादर केला नाही। आदर्श तर आम्हाला आहे ते आमचे छत्रपतीच होते, पण शिवाजी महाराजांनी राजकोष सुद्धा मराठी भाषेतच केला होता, हे विसरलेत का ते? त्याचं कारण असं की परकीय भाषा ज्या वेळेला किंवा कसं आहे, परकीय आक्रमण ज्यावेळेला होतं ना ते प्रतभूमीवर होतं। भूमीवर आक्रमण झालं की त्याच्यानंतर ते भाषेवर आक्रमण होतं। भाषेवर आक्रमण झालं की संस्कृतीवरती होतं, संस्कारावरती होतं, आणि त्याच्यानंतर एकदा ते झालं की त्याचा राज सुरू होतो। आणि म्हणून त्यांनी मराठी भाषेचा राजकोष तयार करून घेतला।